हॅलो, नमस्कार आणि वेलकम. चला सुरुवात करूयात मॅथमॅटिकल लॉजिकवरील या नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओला. आज आपण बघणार आहोत ड्युॲलिटी, क्वांटिफायर्स अँड द रूल ऑफ निगेशन. पण याआधी आपण मॅथमॅटिकल लॉजिकमधील काही बेसिक गोष्टी मागच्या काही यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितल्या आहेत. त्यांना एक शॉर्ट रिकॅप देऊयात. बघा, लॉजिकल कनेक्टिव्ज आपण बघितले होते. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे कंजंक्शन. दोन सिंपल स्टेटमेंट अँड या वर्डनी जॉईंट झालेले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंजंक्शन. लिहिताना असं लिहितो आहे पी अँड क्यू. कंजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट जर का ट्रू असतील तरच ट्रूथ व्हॅल्यू ही टी येते, अदरवाईज ती एफ असते. म्हणजे कंजंक्शनमध्ये टी टी तरच टी. नेक्स्ट आहे डिसजंक्शन. दोन स्टेटमेंट पॅटर्न ऑर या वर्डनी जॉईंट झालेले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो डिसजंक्शन आणि लिहिताना असं लिहितो पी ऑर क्यू. आता दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच डिसजंक्शन हा फॉल्स अशी ट्रूथ व्हॅल्यू देतो. म्हणजे डिसजंक्शनसाठी एफ एफ तरच एफ, अदरवाईज बाकीच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या ट्रू असणार आहेत. नेक्स्ट आहे निगेशन. आता निगेशनमध्ये आपण नॉट अप्लाय करतो. इथे ट्रूथ व्हॅल्यूज ह्या फ्लिप होतात. म्हणजे जर ओरिजिनल सिंपल स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू निगेशन केल्यानंतर फॉल्स होते आणि फॉल्स असेल तर ती ट्रू होते. अशा पद्धतीने इथे ट्रूथ व्हॅल्यूज फ्लिप होतात निगेशनसाठी. नेक्स्ट आहे कंडिशनल. म्हणजे दोन स्टेटमेंट इफ देनी जॉईंट झालेले असतील त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंडिशनल किंवा कंडिशनलला इम्प्लिकेशनसुद्धा म्हणतात. डिनोट करताना आपण अशा पद्धतीने वन वे ॲरोनी ते डिनोट करतो. इथे कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नसाठी पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स तेव्हाच ते फॉल्स अशी ट्रूथ व्हॅल्यू देतं. म्हणजेच टी एफ तरच एफ, अदरवाईज ह्या सगळ्या व्हॅल्यूज टी असतात. आता बायकंडिशनल स्टेटमेंट पॅटर्न. बायकंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नमध्ये काय होतं, दोन सिंपल स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ या वर्डनी जॉईंट झालेले असतील. ते दाखवताना आपण बोथ वे ॲरोने दाखवतो. तर यामध्ये जर का ट्रूथ व्हॅल्यूज दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या ट्रू असतील किंवा फॉल्स असतील म्हणजे सारख्या पाहिजेत. जर त्या सारख्या असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येते, अदरवाईज ती एफ असते. म्हणजे टी 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 किंवा एफ एफ टी. अशा पद्धतीनं आपण हे सगळे लॉजिकल कनेक्टिव्ज कवर केलेले आहेत. पुढे हे लॉजिकल कनेक्टिव्ज आणि ह्यांचे ट्रूथ टेबल आपण लर्न केल्यानंतर काही एक्झाम्पल सोडवले आणि पुढे गेल्यानंतर आपण बघितलं स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता जर का ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर सगळ्या एंट्रीज जर का ट्रू असतील टी 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 तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो टॉटॉलॉजी. दाखवताना आपण ते स्मॉल टीने डिनोट करतो. तर स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी म्हणजे ऑल ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शनमध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या फॉल्स असतात. जर का ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर सगळ्या एंट्रीज एफ येत असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कॉन्ट्रडिक्शन. नेक्स्ट आहे कॉन्टिंजन्सी. या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर ज्या ट्रूथ व्हॅल्यूज येतात त्या मिक्स येतात. सम ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू अँड सम आर फॉल्स, म्हणजे मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज येतील. तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तीन कॅटेगरीज असतात. फर्स्ट टॉटॉलॉजी, स्मॉल टी, ऑल ट्रू. सेकंड contradiction, small c, all false. And third contingency, some truth values false, some are true. Mixed truth values इथे असतात. नंतर आपण बघितलं होतं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, दोन स्टेटमेंट असतील आणि ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल म्हणजे सारख्या पाहिजेत. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर जर का सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सारख्या आल्या तर त्या दोन्ही स्टेटमेंटला आपण लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असं म्हणतो. डिनोट करताना अशा पद्धतीनं त्याचं नोटेशनही आहे. तर अशा पद्धतीनं स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलंससुद्धा आपण बघितलेलं होतं. ह्या गोष्टी जर का लक्षात असतील तर आपण आजच्या टॉपिककडे वळूयात. चला सुरुवात करूयात एका फ्रेश टॉपिकला. आज आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. एखादं स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याचा ड्युएल काढा असं सांगितलं जातं आहे. सो to find the dual of the statement is likely to applying a simple swap rule. The variable p, q, negation of r are always stay the same.
म्हणजे ड्युॲलिटी करत असताना, एखाद्या स्टेटमेंटचं ड्युएल काढत असताना आपण स्वॅप रूल वापरतो. यामध्ये स्टेटमेंट हे ॲज इट इज राहतात. कशा पद्धतीनं स्वॅप रूल वापरतो टेबलमध्ये बघूयात. बघा, एका साईडला आपण ओरिजिनल वर्ड्स दिलेले आहेत जे आपल्या स्टेटमेंटमध्ये असतील, तर आपण त्याला ड्युएल करत असताना कशा पद्धतीने इंटरचेंज करायचं ते दिलं आहे. इथे अँड असा जर का वर्ड असेल किंवा अँडचं नोटेशन असेल, तर आपण त्याला ड्युएल करत असताना ऑर किंवा ऑरच्या नोटेशनने रिप्लेस करतो. किंवा जर ऑरचं नोटेशन किंवा ऑर वर्ड असेल, तर त्याला आपण अँडच्या सिम्बॉलनी किंवा अँड या वर्डनी रिप्लेस करतो. म्हणजेच अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड. अँडचं नोटेशन असेल तर ऑरच्या नोटेशनने रिप्लेस करायचं, ऑरचं नोटेशन असेल तर अँडच्या नोटेशनने रिप्लेस करायचं. ओके. पुढे जर का स्टेटमेंटमध्ये टॉटॉलॉजी असेल किंवा टॉटॉलॉजीचा जो काही सिम्बॉल आहे टी तो असेल, तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शनने रिप्लेस करायचं किंवा कॉन्ट्रडिक्शनचा सिम्बॉल सी आहे त्याने रिप्लेस करायचं. आणि सी किंवा कॉन्ट्रडिक्शन असेल तर त्याला टी म्हणजेच टॉटॉलॉजीने रिप्लेस करायचं. सेम जर टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन करणे आणि कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी करणे. नोटेशन्स असतील टी तर त्याला सी करणे आणि सी असेल तर त्याला टीने रिप्लेस करणे. अशा पद्धतीने आपण स्वॅप रूल वापरतो आणि दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट फाइंड आउट करतो. फॉर एक्झाम्पल, टू फाइंड द ड्युएल ऑफ पी अँड क्यू ऑर टी. आता इथे हे जे काही स्टेटमेंट दिले त्याकडे केअरफुली बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पी क्यू हे काही सिम्पल स्टेटमेंट आहेत, ते बदलत नाहीत. मग बदलतं काय? स्वॅप रूल किंवा चेंज काय करायचं असतं, तर स्वॅप करत असताना आपल्याला माहिती आहे अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड, टीच्या जागी सी, सीच्या जागी टी. मग त्याचा ड्युएल कसा होईल बघा. पी क्यू किंवा निगेशन जे असेल ते जशाला तसं राहतं. इथे पी क्यूच आहे. मग काय होईल बघा. द ड्युएल ऑफ पी अँड क्यू ऑर टी इज पी, अँडच्या जागी आपण रिप्लेस केला ऑर, क्यू जशाला तसा, ऑर होता तिथे अँड केला आणि शेवटी टी होता म्हणजेच टॉटॉलॉजी होता त्याला आपण केलं सी. ओके. अशा पद्धतीने आपण दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युएल काढू शकतो. ओरिजिनल स्टेटमेंट काय होतं? पी अँड क्यू ऑर टी. त्याला आपण पी अँडच्या जागी ऑर रिप्लेस केला, क्यू ऑरच्या जागी अँड रिप्लेस केला आणि टीच्या जागी सी रिप्लेस केला. अशा पद्धतीनं स्वॅप रूल अप्लाय करून आपण कुठल्याही स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. परफेक्ट. पुढे जाऊयात आणि आपण एक्झाम्पल घेऊयात. आता या ड्युएल चॅलेंजमध्ये तुम्ही बघा, एकीकडे ओरिजिनल स्टेटमेंट दिले आणि एकीकडे आपल्याला ड्युएल बिल्ड करायचं आहे. ठीक आहे. ओरिजिनल स्टेटमेंट हे कसं आहे? निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी अँड टी. आता तुम्हाला सांगितलं आहे टेबलनुसार आपण अशा पद्धतीचा स्वॅप रूल वापरतो. ठीक आहे. हे आता आपल्याला फिक्स झालं. मग आपण काय करणार? इथे जेव्हा आपल्याला ड्युएल बिल्ड करायचा आहे, निगेशन ऑफ पी जशाला तसा राहिला. इथे बघा, हा जो अँड आहे याला आपण रिप्लेस करणार ऑरनी. ठीक आहे. फर्स्ट चेंज आपण काय केलं, इथे अँड होतं त्याला ऑर केलं, रिप्लेस केलं. क्यू जशाला तसाच. ब्रॅकेटच्या बाहेर आता ऑर होता त्याला अँडनी रिप्लेस करतो आहे. ओके. अँड आता ब्रॅकेटमध्ये पी जशाला तसा, अँड आहे तिथे आपण ऑर करूयात. अशा पद्धतीनं तिथे अँड होतं त्याला ऑरनी स्वॅप केलं. आता इथे टीच्या जागेवर सी करावं लागणार आहे. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. तर इथे टी आहे त्याला काय करणार आपण? सी. ओके. अशा पद्धतीनं ओरिजिनल स्टेटमेंट जे होतं त्याला आपण स्वॅप रूल म्हणजेच करस्पॉन्डिंग जे काही वर्ड किंवा सिम्बॉल आलेले असतील त्यांनी आपण रिस्पेक्टिव्ह चेंजेस म्हणजेच स्वॅप रूल वापरला. आता आपण चेक करूयात की दिलेलं जे काही ओरिजिनल स्टेटमेंट होतं आणि जे आपण ड्युएल बिल्ड केलं आहे ते बरोबर आलं आहे की नाही. सो लेट्स चेक. ओके. परफेक्ट. अशा पद्धतीने आपण कुठल्याही दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युएल इझिली आयडेंटिफाय करू शकतो, काढू शकतो. कॅल्क्युलेट करताना काय करायचं आहे? स्वॅप रूल. अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड, टीच्या जागेवर सी, सीच्या जागेवर टी. सिम्पल. परफेक्ट. ड्युॲलिटी हा फार सिम्पल कन्सेप्ट आहे, पण तरीसुद्धा आपण जर का स्टेटमेंट केअरफुली ऑब्झर्व केलं नाही, गडबडीमध्ये आपण काहीतरी मिस करतो आणि आपले मार्क्स जातात. तर तिथे ह्या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत. ह्या सिली मिस्टेक्स टाळायच्या आहेत. ठीक आहे.
ओके, परफेक्ट. ड्युॲलिटी झाल्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊयात. पुढचा टॉपिक आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. सो व्हॉट इज क्वांटिफायर? वर्ड्स देर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. देर एक्झिस्ट आणि फॉर ऑल या शब्दांना आपण क्वांटिफायर्स म्हणतो. देर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर and it is denoted by the symbol like this. देर एक्झिस्ट आणि फॉर ऑल या शब्दांना आपण क्वांटिफायर्स म्हणतो, पण देर एक्झिस्टला पर्टिक्युलरली आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि डिनोट करताना त्याला उलट्या ईने डिनोट करतो. देर एक्झिस्टचा सिम्बॉल आहे तो. आणि फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड इट इज डिनोटेड बाय लाईक दिस. अशा पद्धतीने उलट्या ईनी जर का आपण नोटेशन बघितलं तर फॉर ऑलसाठी हे नोटेशन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं देर एक्झिस्ट म्हणजेच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि फॉर ऑल म्हणजेच युनिव्हर्सल क्वांटिफायर. तर ह्यांना आपण क्वांटिफायर्स म्हणणार आणि त्यांच्यासाठी ते पर्टिक्युलर सिम्बॉल्स आहेत. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय? स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफायर स्टेटमेंट. म्हणजे ज्या ज्या स्टेटमेंटमध्ये हे वर्ड्स येतील देर एक्झिस्ट किंवा फॉर ऑल, तर त्या स्टेटमेंटला आपण म्हणणार क्वांटिफाईड स्टेटमेंट. ठीक आहे. तर क्वांटिफायर म्हणजे काय लक्षात आलं? देर एक्झिस्ट फॉर ऑल हे जे वर्ड्स आहेत यांना आपण क्वांटिफायर्स म्हणतो. देर एक्झिस्टसाठी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर हा वर्ड आहे आणि फॉर ऑलसाठी आपण म्हणतो हे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. तर ह्यांचे सिम्बॉल महत्त्वाचे आहेत. हे ज्या ज्या स्टेटमेंटमध्ये येतील त्या स्टेटमेंटला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो. ओके, परफेक्ट. तर क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट लक्षात आलं असेल. पुढे जाऊयात. एक महत्त्वाचा आणि बोर्डाच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला जाणारा क्वेश्चन असतो कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एक स्टेटमेंट दिलेलं असतं इम्प्लिकेशनचं. इम्प्लिकेशन म्हणजे काय? एक ओरिजिनल स्टेटमेंट आहे पी, त्याला इम्प्लाय करतं क्यू. डिनोट करताना आपण कसं करतो? पी इम्प्लाइज क्यू. आता इथे इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला दिलेल्या इम्प्लिकेशन स्टेटमेंटसाठी कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायला विचारतात. कसे काढायचे बघा. सो फॉर इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू वी कॅन ऑब्टेन 3 implications कॉल्ड कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो हाऊ टू फाइंड कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह? लेट्स सी दिस. बघा, इथे फर्स्ट लाईन आहे. जिथे पी इम्प्लाइज क्यू होता त्याला क्यू इम्प्लाइज पी असं लिहिलं. सो क्यू इम्प्लाइज पी इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. जर का पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट असेल तर आपण क्यू इम्प्लाइज पी करून जे नवीन स्टेटमेंट तयार होतं त्याला म्हणणार कॉन्व्हर्स. म्हणजे पहिलं स्टेटमेंट दुसऱ्या जागी लिहायचं आणि दुसरं स्टेटमेंट पहिल्यांदा लिहायचं. आधी क्यू नंतर इम्प्लाइज पी असं लिहिल्यानंतर आपल्याला कॉन्व्हर्स मिळतो. नेक्स्ट, पी इम्प्लाइज क्यूला आपण निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू असं जर लिहिलं तर त्याला म्हणतात इन्व्हर्स. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू इज कॉल्ड द इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. इथे दोन्ही ठिकाणी नॉट असं अप्लाय करतो आपण. पीसाठी नॉट अप्लाय करायचं आणि नंतर क्यूसाठी सुद्धा नॉट अप्लाय करायचं. अशा पद्धतीनं पी इम्प्लाइज क्यूला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू लिहिल्यानंतर आपल्याला इन्व्हर्स मिळतो. कॉन्व्हर्समध्ये काय होत होतं? नॉटचा विषयच नाही आहे, तिथे जस्ट स्टेटमेंट मागे पुढे लिहिलेत. क्यू इम्प्लाइज पी असं केलं आहे फक्त. इथे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू केलं आहे. नेक्स्ट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. क्यू इम्प्लाइज पीही लिहायचे आणि दोघांना नॉट पण अप्लाय करायचे. म्हणजे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी इज कॉल्ड द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, लक्षात येतं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन नको. कॉन्व्हर्स करत असताना आपण पी इम्प्लाइज क्यूला क्यू इम्प्लाइज पी केलं. इन्व्हर्स लिहित असताना निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू केलं. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करत असताना निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी लिहितो. ठीक आहे. तर सिम्पल इम्प्लिकेशन स्टेटमेंट दिलेलं असल्यानंतर आपण ह्या तीनही गोष्टी इझिली काढू शकतो. काय चेंजेस करायचे ते या पद्धतीनं आपल्याला करावे लागतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दिलेल्या स्टेटमेंटचे आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह इझिली काढू शकतो.
ओके, नाईस. चला पुढे जाऊयात. आजचा हा पुढचा टॉपिक आहे निगेशन. आत्तापर्यंत आपण ड्युएल बघितला, आत्तापर्यंत आपण क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट बघितले, आणि नंतर लास्टली आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसे काढायचे ते बघितले. ठीक आहे. आता आपण वळूयात निगेशन ऑफ स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट असेल तर निगेशनसाठी आपण नॉट देतो, पण कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर काय करायचं, तर चला बघूया. आता सगळ्यात आधी negation is not just a putting not in front. For compound statement we use specific rule. For and or we use De Morgan's law. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण एक्झाम्पल सोडत असताना डी मॉर्गन्स लॉ आलेला आहे. आज आपण प्रत्यक्षात बघूयात डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय. बघा, निगेटिंग ऑफ अँड. आता निगेशन करत असताना अँडसाठी, सो निगेशन ऑफ अँड इज स्टेटमेंट असं आहे पी अँड क्यू, त्याचं निगेशन ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू आहे. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. म्हणजे अँडसाठी निगेशन करत असताना आपण सेपरेट देतो आहे नॉट, तेव्हा अँडच्या जागेवर ऑर होतं आहे. सो व्हॉट इज द निगेशन ऑफ पी अँड क्यू? इट इज निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. So not A and B means not A or not B. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये जेव्हा आपण निगेशन सेपरेट देतो, निगेशन सेपरेट दिल्यानंतर अँडच्या जागी ऑर झाला. ओके. सो नेक्स्ट इज निगेशन ऑफ ऑर. ऑरचं निगेशन करताना काय करतो बघा. निगेशन ऑफ पी ऑर आर इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. बघा, इथे जेव्हा निगेशन आपण सेपरेट देतो, इथे आता ऑरच्या जागी अँड झाला आहे. ठीक आहे. सो नॉट ऑफ ए ऑर बी इज सेम ॲज दॅट ऑफ नॉट ए अँड नॉट बी. सिम्पल. अशा पद्धतीने आपण जर का नोटीस केलं, पॅटर्न नोटीस केला या दोघांसाठी निगेशन करत असताना अँड किंवा ऑरचा, तर काय होतं बघा. सो द निगेटिंग एनी अँड ऑर कंपाऊंड स्टेटमेंट, so we observe a pattern, we notice a pattern. What is that pattern? The negation applies to each part and flips the connective. ठीक आहे. प्रत्येकाला निगेशन सेपरेट जातं, पण हे काय करतं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला फ्लिप करतं. म्हणजे अँड असेल त्याला ऑर करतं आणि ऑर असेल त्याला अँड करतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण अँड आणि ऑरसाठी म्हणजेच कंजंक्शन आणि डिसजंक्शनसाठी निगेशन कसं काढायचं ते बघितलं. यामध्ये डी मॉर्गन्स लॉ फॉलो होतो. ओके. चला पुढे जाऊयात आणि पुढचे जे काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत, पुढचे जे काही स्टेटमेंट आहेत, त्यासाठी निगेशन कसं वर्क करतं ते बघूयात. सो नेक्स्ट इज निगेटिंग ऑफ ॲन इफ देन स्टेटमेंट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ स्पेशल रूल, but it doesn't follow the De Morgan's law. एक स्टेटमेंट आहे P implies Q, means we read this as a if P then Q. आता if P then Q किंवा P implies Q चं निगेशन कसं असतं बघा. जेव्हा आपण निगेशन घेतो, निगेशन ऑफ P implies Q is logically equivalent to P and negation of Q. इथे केअरफुली लक्ष द्या, कारण आपण बऱ्याच स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन बघतोय, प्रत्येकासाठी वेगळे वेगळे आपल्याला रिझल्ट्स भेटत आहेत. सो पी इम्प्लाइज क्यूसाठी जेव्हा आपण निगेशन घेतो, ब्रॅकेटच्या बाहेर जेव्हा निगेशन अप्लाय केलेलं आहे ते जेव्हा आपण देतो, तेव्हा पीला निगेशन नाही अप्लाय होत आहे. पी जशाला तसा आहे, पण इथे इम्प्लिकेशनच्या जागी अँड झाला आणि निगेशन अप्लाय झालं फक्त क्यूला. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वॅलंट टू पी अँड नॉट क्यू. ठीक आहे. पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. ओके. सो थिंक ऑफ अ प्रॉमिस. वी टेक एन एक्झाम्पल. इफ इट इज रेन्स देन आय विल कॅरी ॲन अम्ब्रेला. अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट कधी ब्रेक होईल किंवा कधी खोटं ठरेल बघा. जर पाऊस असेल तर मी छत्री घेऊन येईल, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे.
हे कधी निगेट होईल, तर हे अशा पद्धतीने आपण करतो. स्टेटमेंट पी जशाला तसा आहे, इफ देनच्या मध्ये जे काही शब्द असतील ते जशाला तसे आहेत, पण नंतरचं जे आहे देन नंतर आपण अँड लिहिणार आणि नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये नॉट अप्लाय करणार. सो व्हॉट इज दॅट, इट गिव्स यू इफ इट रेन्स पी ॲज इट इज अँड आय डू नॉट कॅरी अन अम्ब्रेला मीन्स निगेशन ऑफ क्यू. तर अशा पद्धतीने आपण निगेशन इफ देनसाठी कॅल्क्युलेट करतो. ओके, सो व्हॉट इज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड नॉट क्यू, पी अँड नॉट क्यू. ओके, परफेक्ट. नेक्स्ट आहे निगेटिंग ऑफ ॲन इफ अँड ओनली इफ स्टेटमेंट. इथे सुद्धा हा महत्त्वाचा रूल आहे. इथे सुद्धा डी मॉर्गन्स लॉ फॉलो होत नाही. डी मॉर्गन्स लॉ हा फक्त अँड आणि ऑरसाठी पहिल्या दोनसाठीच ट्रू होता. आपल्याकडे स्टेटमेंट आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू. ह्याचं निगेशन करत असताना बघा केअरफुली स्टेटमेंट काय होतं. निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. ठीक आहे, आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करून सुद्धा याच्या काही जस्टिफिकेशन्स प्रूफ्स बघू शकतो. हे ट्रू आहे. तर निगेशन ऑफ इफ अँड ओनली इफ क्यूसाठी काय मिळालं, पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. P is true and Q is false or Q is true and P is false असा याचा अर्थ होणार. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो, इफ अँड ओनली इफ स्टेटमेंटसाठी निगेट करताना रिस्पेक्टिव्ह चेंजेस करतो. सो तेच एक्झाम्पल घेऊयात जे आधीच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे. थिंक ऑफ अ प्रॉमिस. सो व्हॉट इज द प्रॉमिस, इट रेन्स इफ अँड ओनली इफ आय विल कॅरी अन अम्ब्रेला. So the only way this promise is broken or negate if it rains म्हणजे P जशाला तसा आहे and I do not carry an umbrella negation of Q असं केलं आहे, or I will carry an umbrella Q जशाला तसा आहे and it does not rains म्हणजे negation of P. तर अशा पद्धतीनं जर का आपण पी इफ अँड ओनली इफ क्यू स्टेटमेंट पॅटर्न असेल आणि त्याचं निगेशन करत असेल, तर निगेशन करत असताना आपल्याला पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी अशा पद्धतीनं आपण इफ अँड ओनली इफसाठी स्टेटमेंट निगेट करताना रिस्पेक्टिव्ह चेंजेस ऑब्झर्व करतो. ओके, नाईस. अशा पद्धतीनं आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कसं करायचं, कुठल्या पद्धतीचा स्टेटमेंट पॅटर्न आहे, कंजंक्शनसाठी काय, डिस्जंक्शनसाठी काय, निगेशन, तर इथे सरळ नॉटनी होऊन जातं. पण इफ देन किंवा इफ अँड ओनली इफसाठी काय काय येतं अशा पद्धतीचे आपण रिस्पेक्टिव्ह चेंजेस करतो, बघतो. ओके, तर चला आज आपण बरेचसे कन्सेप्ट्स फार शॉर्ट टायमामध्ये बघितलेत. आज आपण ड्युएल कसा काढायचा ते बघितलं एखाद्या स्टेटमेंटचा. त्यानंतर आपण बघितलं की क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट कसे असतात. ह्यानंतर आपण बघितलं कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा काढायचा. आणि लास्टली आपण बघितलं की कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कशा पद्धतीने केलं जातं. ओके, अशा पद्धतीने आपण आज नॉलेज टेस्टपर्यंत आलेलो आहोत. 5 क्वेश्चन्स आहेत, सुरुवात करूयात. ओके, पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द ड्युएल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर नॉट क्यू अँड सी. ठीक आहे, आपल्याकडे एक स्टेटमेंट दिलं आहे आणि त्याचा ड्युएल कसा काढायचा आहे बघा. आता इथे हे 4 ऑप्शन्स आहेत. ओके, आता ड्युएल कुणाचा काढायचा आहे, स्टेटमेंट पॅटर्न दिलं आहे पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड सी. इथे पी जशाला तसा, अँडच्या जागी आपण ऑर आहे त्याच्या जागी अँड करतो, मग तिथे अँड झालं, निगेशन ऑफ पी जशाला तसं. ठीक आहे, आता या तिन्ही केसेसमध्ये बघा ऑरच्या जागी अँड रिप्लेस केला आहे, पण इथे ऑर जशाला तसा आहे म्हणून हा ऑप्शन रिजेक्ट झाला लास्टवाला. ओके, आता पुढे अँड दिले आणि सी आहे. ठीक आहे, तर अँडच्या जागी काय होतं, ऑर. तिन्ही ठिकाणी ऑर केलं आहे, पण निगेशन ऑफ क्यू हा काही बदलत नाही. इथे उगाचच निगेशन काढून टाकले, आपण ड्युएल काढतो आहे. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इथे रिजेक्ट झाला. आता राहिले हे 2 ऑप्शन बघा.
स्टेटमेंटमध्ये पी ऑर निगेशन ऑफ क्यू होतं, त्यामुळे पी अँड निगेशन ऑफ क्यू जशाला तसं राहिलं. पुढे अँड होतं त्याच्यामुळे ते ऑर झालं. आता सी आहे, हा सुद्धा बदलावा लागतो. इथे तो बदललेला नाही आहे, सी जशाला तसा आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेला. म्हणून सीच्या जागेवर टी केल्यानंतर जे ऑप्शन राहिलं ते आहे ऑप्शन फर्स्ट. ओके, तर यामध्ये ड्वेल करत असताना आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी स्वॅप कराव्या लागतात त्या प्रॉपर स्वॅप करत जायच्या आहेत. सगळ्या स्वॅप केल्यानंतर जे नवीन स्टेटमेंट तयार होतं तेच परफेक्ट आणि करेक्ट ड्युएल असणार आहे. ओके, नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नॉलेज टेस्टमधील हा जो दुसरा क्वेश्चन आहे तो असा आहे, फाइंड द निगेशन ऑफ द स्टेटमेंट आय विल स्टडी हार्ड ऑर आय विल फेल द एक्झाम. 4 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. निगेशन करत असताना पर्टिक्युलरली ऑर आहे. ऑरसाठी आपण काय करतो, दोन्ही जे काही पी ऑर क्यू आहे याला जेव्हा आपण निगेट करतो तेव्हा दोन्ही ठिकाणी नॉट अप्लाय करताना, नॉट सेपरेट देताना आपल्याला ऑरच्या जागी अँड करावं लागतं. तर बघा, स्टेटमेंट पहिलं जे आहे ते आहे आय विल स्टडी हार्ड. मग आय विल नॉट स्टडी हार्ड असं लिहावं लागेल. सो आय विल नॉट स्टडी हार्ड, ऑरच्या जागेवर इथे अँड होणार. आणि नेक्स्ट स्टेटमेंट कसं आहे तिथे, आय विल फेल द एक्झामच्या जागी आय विल नॉट फेल द एक्झाम. ठीक आहे, दोन्ही सिम्पल स्टेटमेंट जे होते, आय विल स्टडी हार्डला आय विल नॉट स्टडी केलं आणि आय विल फेल द एक्झामला आय विल नॉट असं लिहिलं, पण ऑरच्या जागी आता अँड होणार. तर कुठलं ऑप्शन जे आहे ते परफेक्ट आहे ते बघूयात. बघा, इथे आय विल स्टडी हार्ड इथे नॉट अप्लाय केलेलं नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. इथे आय विल नॉट स्टडी हार्ड अँड आय विल नॉट फेल द एक्झाम, इथे दोन्ही ठिकाणी नॉट अप्लाय केलं आहे आणि ऑरच्या जागी अँड केलं आहे, त्यामुळे हाच जो ऑप्शन आहे हाच करेक्ट ऑप्शन असणार आहे. अशा पद्धतीनं आपण डिसजंक्शन म्हणजेच ऑरच्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निगेशन अप्लाय करत असताना प्रॉपरली दोन्हींना नॉट सेपरेट देताना अँडच्या जागी ऑर असं रिप्लेस करतो आणि परफेक्ट निगेशन लिहितो. ओके, नाईस. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द करेक्ट निगेशन ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज नॉट क्यू. जनरली आपण जे बघितलं आहे ते पी इम्प्लाइज क्यूसाठी बघितलं आहे, पण इथे पी इम्प्लाइज नॉट क्यू. आता मी तुम्हाला सांगितलं होतं निगेशन करत असताना इफ देनसाठी आपण पी जशाला तसा राहतो, इम्प्लिकेशनच्या जागी अँड होतं आणि निगेशन ऑफ क्यू होतो. पण इथे ऑलरेडी एक निगेशन आहे, त्याचं परत निगेशन केलं तर निगेशन कॅन्सल होतं आणि जे फायनली बाकी राहतं ते क्यू ॲज इट इज जशाला तसं राहतं. म्हणून इथे जो काही करेक्ट ऑप्शन आहे तो, जर का आपण निगेशनचा रूल अप्लाय केला तर तो ऑप्शन येतो फर्स्ट ऑप्शन. कसा आला बघा, पी जशाला तसा, इम्प्लिकेशनच्या जागी अँड होतं आणि निगेशन ऑफ क्यू, ऑलरेडी निगेशन होता आणि त्याचं परत निगेशन घेतलं गेलं, म्हणून निगेशन निघून गेलं आणि क्यू फक्त राहिला. त्यामुळे हा जो फर्स्ट ऑप्शन आहे हाच करेक्ट ऑप्शन आहे. इम्प्लिकेशन राहत नाही, निगेशन दोनदा येत नाही किंवा हेही ऑप्शन आपण कन्सिडर करत नाही, म्हणून आपलं जे ॲन्सर आहे ते आहे फर्स्ट ऑप्शन ए. ठीक आहे, तर दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपण काय केलं, निगेशन अप्लाय केला. म्हणून पी इम्प्लाइज नॉट क्यूचा जो काही निगेटिंग स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कसा असणार आहे, तो ऑप्शन असणार आहे पी अँड क्यूचा. परफेक्ट, नाईस. नेक्स्ट क्वेश्चन इज द सिम्बॉल फॉर टॉटॉलॉजी इज टी अँड कॉन्ट्रडिक्शन इज सी. द ड्युएल ऑफ पी अँड टी इज. आपल्याला ड्युएल काढायचा आहे. परत एकदा ड्युएलकडे आलो तर आपण निगेशन नंतर 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, टॉटॉलॉजीसाठी टी सिम्बॉल वापरतो, कॉन्ट्रडिक्शनसाठी सी सिम्बॉल वापरलेला असेल तर दिलेला पॅटर्न, दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचा ड्युएल काढायचा आहे. स्टेटमेंट काय आहे, पी अँड टी. पी जशाला तसा राहणार, अँडच्या जागी ऑर होणार आणि टीच्या जागी सी होत असतो. ठीक आहे, तर कुठला स्टेटमेंट जो ऑप्शनमधला आहे तो हे सगळ्या गोष्टी फॉलो करतो. बघा, पहिल्यामध्ये पी अँडच्या जागी ऑर केला आहे पण टी जशाला तसा ठेवला आहे, हेही चालणार नाही. नेक्स्ट, पी अँडच्या जागी ऑर आणि इथे टीच्या जागेवर सी केला आहे, म्हणून हे जे ऑप्शन आहे हेच करेक्ट ऑप्शन असणार आहे. बाकीच्या 2 ऑप्शनबद्दल आपण चर्चाच करणार नाही. ओके, नाईस.
चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सेकंड जो ऑप्शन आहे हाच करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळाला. आपण त्या दिलेल्या स्टेटमेंटचा इथे 12 फाइंड आउट केला. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन. फाइंड द निगेशन ऑफ P और इन ब्रॅकेट Q इम्प्लाइज R. आता निगेशन करायचं आहे, पण एक कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट दिलं आहे, निगेशन ऑफ P और Q इम्प्लाइज R. आता निगेशन देत असताना इथे आपण जो ऑरचा आहे रूल, त्या रूलनुसार आपण याला सॉल्व करत जाणार. परत अजून या सेकंड ब्रॅकेटला जेव्हा निगेशन अप्लाय करणार तिथे इफ देनचा आपण रूल वापरणार. तर अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप याला आपल्याला सोडवावं लागणार आहे आणि जे काही येईल ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. तिथे हे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला होमवर्कसाठी सोडून देतो, पण इथे जाता जाता आन्सर सांगतो. इथे हा जो सेकंड ऑप्शन आहे हाच करेक्ट ऑप्शन असणार आहे. जर का तुम्ही निगेशन केलं दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट कनेक्टिव्हसाठी म्हणजे अँडसाठी आणि इम्प्लिकेशनसाठी जे आपले निगेशनचे रूल आहेत ते अप्लाय करावे लागतील आणि तुम्हाला हे ऑप्शन जे आहे सेकंड तेच करेक्ट ऑप्शन मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे जस्टिफाय करू शकता. तुम्ही बघा दिलेल्या स्टेटमेंटला आणि ऑप्शनला सेकंड ऑप्शनला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करा. सगळ्या व्हॅल्यूज या आयडेंटिकल येतील, हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत, तेच त्याचं निगेशन होतं. किंवा स्टेप बाय स्टेप आत्ताचे चारही रूल्स जे आपण बघितलेत त्यातला ऑरसाठीचा आणि इफ देनसाठीचा जर का निगेशनचा रूल आपण अप्लाय केलात तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे निगेशन अप्लाय केल्यानंतर सेकंड ऑप्शन हेच करेक्ट निगेशन म्हणून येतं. ओके, नाईस. तर अशा पद्धतीने आज आपण बऱ्याच गोष्टी यामध्ये कवर केल्यात. आपण ड्युएल बघितला, ठीक आहे, यामध्ये आपण क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट बघितलेत. त्यानंतर आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितला आणि लास्टली आपण वेगवेगळ्या कनेक्टिव्हसाठी जर का निगेशन करायचं असेल कंपाऊंड स्टेटमेंटचं तर कशा पद्धतीचे रूल फॉलो होतात ते बघितलं आणि काही एक्झाम्पलसुद्धा सॉल्व केले. ओके, नाईस, परफेक्ट. अशा पद्धतीनं तुम्हाला लॉजिकवरील बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत आपण कवर केल्यात. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी इझिली समजत असतील. आपण अजून असे व्हिडिओज तुमच्यासाठी तयार करत राहणार आहोत. तुमचे फीडबॅकसुद्धा गरजेचे आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय काय गोष्टी अपेक्षित आहे हे एकदा कमेंट करत चला, म्हणजे आपण त्या इम्प्रूव्हमेंट्स पुढे कॅरी ऑन करूयात. ओके, नाईस, थँक्यू.